नमस्कार मित्रांनो, माझं नाव विजय। आजच्या आपण व्हिडिओमध्ये बघणार आहोत वेंडर पेमेंट। ठीक आहे, मागच्या प्रीवियस व्हिडिओमध्ये बघितलं आपण इनवॉइस बुकिंग, वेंडर इनवॉइस बुकिंग आणि वेंडर डिस्प्ले लाईन आयटम म्हणजे बॅलन्स कसं चेक करायचं। सो आता आपण पेमेंट प्रोसेस करून बघूया। ठीक आहे, आजच्या याच्यामध्ये आपण फक्त नॉर्मल पेमेंट प्रोसेस बघणार आहोत आणि डिस्प्ले लाईन आयटम चेक करणार आहोत की ते क्लिअर दिसतंय की नाही माझ्या सिस्टममध्ये। ठीक आहे, सो वेंडर पेमेंटसाठी आपल्याला टी कोड आहे F-53। ठीक आहे, पाथ सेम आहे SAP इझी ॲक्सेस, SAP मेन्यू, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंट्स पेएबल, देन डॉक्युमेंट एंट्री, देन आउटगोइंग पेमेंट अँड F-53 पोस्ट। ठीक आहे, सो पेमेंट प्रोसेसमध्ये 3 टाईप आहेत। एक तर आपण फुल पेमेंट बघणार आहोत, त्याच्यानंतर पार्शियल पेमेंट बघणार आहोत, त्याच्यानंतर रेसिड्युअल पेमेंट बघणार आहोत। ठीक आहे, सो आजच्या व्हिडिओमध्ये आपण फुल पेमेंट आणि बॅलन्स चेक, बरोबर आहे, वेंडर बॅलन्स क्लिअर आहे नाही आहे ते चेक करणार आहोत। ठीक आहे, सो ERP वरती जाऊया। मी एक नवीन विंडो अजून एक ओपन करतो कंट्रोल लाईन करून। ठीक आहे, इथे टी कोड देतो FBL1N फॉर वेंडर बॅलन्स चेक, वेंडर लाईन आयटम। ठीक आहे, सो आता मी बघा इथे मागच्या व्हिडिओमध्ये पण दाखवलं, इथे तुम्हाला सर्च करायचं आहे, तुमचा पर्टिक्युलर वेंडर सिलेक्ट करायचा आहे। बट मी हे रिमूव्ह करतो, माझा इथे कंपनी कोड टाकतो आणि ओपन आयटमवरती मी क्लिक केलेला आहे। ठीक आहे, आणि मी एक्झिक्यूट करतो, बघूया काय येत आहे। ठीक आहे, आता बघा माझ्याकडे 2 वेंडर आहेत। विदाउट वेंडर आयटम ॲड केल्याशिवाय तुम्ही जर एक्झिक्यूट केलं म्हणजे कोणताही वेंडर सिलेक्ट न करता, तर तुमचे जेवढे वेंडर असणार ना त्या सगळ्या वेंडरची लिस्ट इथे जनरेट होते। ठीक आहे, सो फर्स्ट वेंडर आपला ABC1 आहे, त्याची टोटल 4 लाख रुपीज आपल्याला पे करायचं आहे। ठीक आहे, इथे रेट म्हणजे आला, इथे ड्यू डेट होऊन गेलेली आहे आणि इथे ड्यू डेट आहे। ठीक आहे, कारण वेंडरच्या कॉन्फिगरेशनमध्ये आपण जे पेमेंट मेथड जे यूज केलेलं आहे, पेमेंट टर्म्स जे इमिडिएट ड्यू डेट असं मेन्शन केलेलं आहे, म्हणून इथे हा रेड सिम्बॉल तुम्हाला शो करतो आणि इथे ही जे आहे ती बेल आयकॉन म्हणजे ड्यू डेट आज आलेली आहे। ठीक आहे, ऑन द स्पॉट पेमेंटचं असं आहे, ड्यू आलेला आहे। ठीक आहे, आणि हे रेड म्हणजे ड्यू डेट झालेली आहे, निघून गेलेली आहे। ठीक आहे, सो आता आपण हे 4 लाख रुपीज आणि या XYZ वेंडरचे 1.5 लाख रुपये, सो हे पेमेंट आपण क्लिअर करणार आहोत। ठीक आहे, सो आपण अल्टाप करून आपल्या विंडोवरती जाऊया। सो मी पाथ वाईज एकदा रिटर्न तुम्हाला दाखवतो आपण कसं ओपन करणार आहोत। SAP इझी ॲक्सेस, SAP मेन्यू लिस्ट, अकाउंटिंग, फायनान्शियल अकाउंटिंग, अकाउंट्स पेएबल, डॉक्युमेंट एंट्री, आउटगोइंग पेमेंट, F-53 पोस्ट। ठीक आहे, F-53 पोस्ट डबल क्लिक केलं। ठीक आहे, इथे डेट घ्यायची 06/11/2025। ठीक आहे, क्लिअरिंग टॅक्स, वेंडर पेमेंट वगैरे तुम्ही काय मेन्शन करायचं असेल तुम्ही मेन्शन करू शकता। इथे KZ वेंडर पेमेंटसाठी डॉक्युमेंट टाईप आहे KZ, पिरियड 8 आहे आपला, बरोबर, 8वा महिना, जे फिस्कल इयर जे आपण डिफाईन केलेत कॉन्फिगरेशनच्या टायमाला त्याच्या अकॉर्डिंग हे इथे आपल्याला पिरियड शो करतंय। ठीक आहे, KZ फॉर वेंडर पेमेंट, इथे कंपनी कोड, इथे INR। ठीक आहे, सो इथे अकाउंट सिलेक्ट करायला सांगते। अकाउंट म्हणजे पेमेंट कशाने करणार आहे, बाय कॅश, बाय बँक। तो वेंडर आपली आता वेंडर पेमेंट करताना आपली एंट्री काय होईल, माझ्याकडे 2 एंट्री आहे। सो फर्स्ट काय होईल, वेंडर ABC अकाउंट डेबिट, किती टोटल त्याची 4 लाख रुपीज आहे। सो 4 लाख पूर्ण पेमेंट करणार आहोत। 2 कॅश अदर बँक। ठीक आहे, त्याच्यानंतर सेकंड एंट्री काय बनेल आपली, वेंडर XYZ अकाउंट डेबिट 1,50,000 to cash other bank।
ठीक आहे. सो एक एंट्री आपण कॅशनी करून बघूया, ही कॅशनी करूया आणि ही पेमेंट बँकनी करूया, बँक जील आपण क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे. सो अशा 2 एंट्री होतील आपल्या. ही सेकंड एंट्री असेल आपली. ठीक आहे. वेंडर अकाउंट डेबिट टू कॅश आणि सेकंड वेंडर XYZ अकाउंट डेबिट टू बँक. ठीक आहे. सो ERP जाऊया. फर्स्ट आपली एंट्री, इथे अकाउंट सर्च करायचं आहे, F4 नी सर्च करा. बँक अकाउंट, बँक डेटा विचारलं इथे बघा, लक्षात घ्या. बँक डेटा म्हणजे कॅशचं अकाउंट घेऊ शकता किंवा बँक जर तुम्ही क्रिएट केलेलं असेल. सो फर्स्ट ही कॅश इन हँड करतोय आपण, त्याला पेमेंट इथे दिसतंय कॅश इन हँड. सो GL वरती डबल क्लिक करा. कॅश इन हँडच्या इथे तुमची अमाऊंट टाका, टोटल 4 लाख रुपीज. 1 2 3 4 5. ठीक आहे. इथे टेक्स्टमध्ये मी मेन्शन करतोय वेंडर पेमेंट, वेंडर पेमेंट. ठीक आहे. त्याच्यानंतर इथे अकाउंट सिलेक्ट करायचं आहे, इथे सर्च करायचं आहे कोणत्या वेंडरचं आपण पेमेंट क्लिअर करतोय. इथे कंपनी कोड तुमचा असला पाहिजे. ओके करा. आपला वेंडर सिलेक्ट करा. जर तुम्हाला नंबर रेंज माहिती असेल तर तुम्ही नंबर रेंज सुद्धा टाईप करू शकता. डबल क्लिक करा. एक तर तुम्ही प्रोसेस ओपन आयटम वरती क्लिक करू शकता, इथे वरती विजिबल आहे प्रोसेस ओपन आयटम, किंवा प्रेस एंटर केलं तरी चालेल. ठीक आहे. तुमच्या समोर बघा ही अशी विंडो येणार. आता या वेंडरचे आपण पर्टिक्युलर वेंडर सिलेक्ट केला आहे, हे ओपन आयटम आहे KR, ही डॉक्युमेंट डेट आहे इथे दोघांची पण. इथे 2 लाख रुपीज आहे, इथे 2 लाख रुपीज आहे, बरोबर आहे. ठीक आहे. आणि इथे खाली जे नॉट असाइन, इथे बघा तुम्ही लक्ष द्या, इथे तुम्हाला दिसतं नॉट असाइन, इथे 0 असलं पाहिजे. म्हणजे तुमचं अकाउंट प्रॉपर आहे, तुमची एंट्री प्रॉपर आहे, जी प्रोसेस होणार आहे ती प्रॉपर आहे. आणि ते त्या वेंडरशी रिलेटेड जेवढ्या एंट्रीज असणार तेवढ्या ते तुम्हाला शो करणार. आता कधी कधी कसा मल्टिपल एंट्रीज पण असतात, मग त्या सिलेक्ट कशा करायच्या. ठीक आहे. त्यातली पर्टिक्युलर याच 2 लाखवाली म्हणजे ही 4 तारखेवाली आहे, तीच मला पेमेंट क्लिअर करायचं. ते कसं करायचं हे आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघूया. आता मी फुल क्लोज करतोय ती अमाऊंट. ठीक आहे. सो 4 लाख रुपीज इथे नॉट असाइनच्या इथे 0 विजिबल झालं पाहिजे, म्हणजे एंट्री माझी प्रॉपर आहे. ठीक आहे. मी क्लिक करतोय सेव्ह वर. ठीक आहे. डॉक्युमेंट 16800 वॉज पोस्टेड इन कंपनी कोड TATS, म्हणजे ही एंट्री माझी क्लिअर झाली, हा वेंडर माझा क्लिअर झालेला आहे. आता आपण वेंडर बॅलन्समध्ये जाऊन चेक करूया. ठीक आहे. मी इथे लिस्टवरती रिफ्रेश केलं तरी चालेल. इथे लिस्टवर क्लिक करा, इथे रिफ्रेश ऑप्शन आहे. ऑटोमॅटिकली बघा सेकंड वेंडर निघून गेला, दिसतं. कोणता एकच वेंडर आहे आता माझा XYZ, त्याचं 1.5 लाखाचं पेमेंट बाकी आहे. सो मी इथे बॅक येतो अगेन. ठीक आहे. आता बघा इथे मी क्लिअर आयटमवर क्लिक करतो, फक्त क्लिअर आयटम मला विंडो वेंडर इथे मला शो करेल. एक्झिक्यूट करतो. मगाशी दाखवलं नव्हतं मागच्या व्हिडिओला, हे बघा इथे ग्रीन झालेलं दिसतंय तुम्हाला, आणि इथे ड्यू डेटचे सिम्बॉल्स होते ते पण निघून गेले, बरोबर आहे. रेडमध्ये शो करत होतं, इथे पण रेडमध्ये शो करत होतं. सो इथे असाइन नंबर, डॉक्युमेंट टाईप बघा, KR इनवॉइस 4 तारखेला, KR इनवॉइस 6 तारखेला आहे, 2-2 लाखाचा. पण मी वेंडर कोणत्या टायमाला, कोणत्या डेटला, 6 तारखेला मी 4 लाखाचं पेमेंट त्याचं क्लिअर केलेलं आहे. ठीक आहे. KZ हा डॉक्युमेंट टाईप आहे. बघा इथे बॅलन्स खाली नील आलेला आहे, 0 बॅलन्स आला आहे, म्हणजे हा वेंडर माझा क्लिअर झालेला आहे, याचा पेमेंट प्रोसेस क्लिअर झालेला आहे. ठीक आहे. क्लिअर आहे. इथे बघा पेमेंट टर्म्स मी बोललो ना 001 पेमेंट इमिडिएटली, आपण 001 जो स्टँडर्ड आहे तो घेतला होता. ठीक आहे. पेमेंट टर्म्स पण काय आहे, कसे बनवायचे त्याचा पण व्हिडिओ येईल. ठीक आहे. आता सध्या आपण नॉर्मल इनवॉइस बुकिंग आणि पेमेंट टर्म्सवरती बघतोय. क्लिअर झालं. ठीक आहे. सो आता नेक्स्ट व्हिडिओ बघा, आता नेक्स्ट वेंडर बघूया. पर्टिक्युलर वेंडर सिलेक्ट करून आपण बॅलन्स चेक करूया त्या वेंडरचा. ठीक आहे. इथे XYZ वेंडर आहे, डबल क्लिक करा. बघा तो मी वेंडर घेतो, इथे क्लिअर आयटम रेडिओ बटनवर मी क्लिक केला, मी एक्झिक्यूट करतो. बघा मला सिस्टम मेसेज देईल नो आयटम सिलेक्टेड, म्हणजे हा वेंडर अजून क्लिअर नाही आहे. सो ओपन आयटमवर क्लिक करायचं आहे, एक्झिक्यूट करायचं आहे. इथं 1.5 लाखाचा पेमेंट करायचं आहे बाकी आहे. ठीक आहे. हे बघा इथे वेंडर विजिबल होतं, अमाऊंट पण विजिबल होते. ठीक आहे. सो आपण अल्ट टॅप करूया, आपल्या दुसऱ्या विंडोवरती जाऊया. सो इथे डेट टाका, KZ डॉक्युमेंट टाईप पीरियड, सेम पोस्टिंग डेट ऑल्सो.
कंपनी कोड INR आणि इथे आता आपण बँक सिलेक्ट करूया. वाया बाहेर बँक पे करतो मी. प्रेस एंटर. सो ICICI बँकचं मी GL क्रिएट केलेलं आहे. ठीक आहे, माझी GL क्रिएट करायची सिरीज पण मी टाकलेली आहे, ती बघू शकता जर नसेल समजलं असेल तर. ठीक आहे, सो डबल क्लिक केलं. अमाऊंट माझी 1,50,000. त्याच्यानंतर इथे वेंडर सिलेक्ट करा F4 नी सर्च करून. XYZ लिमिटेड डबल क्लिक केला. प्रेस एंटर किंवा क्लिक ऑन प्रोसेस ओपन आयटम. ठीक आहे, सेम पुन्हा सेम एंट्री. ठीक आहे, स्टँडर्ड मध्ये स्टँडर्ड विंडो, पार्शल विंडो आणि रेसिड्युअल विंडो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये बघू. ठीक आहे, सो 1,50,000 इथे पण नॉट असाइन मध्ये इथे 0 व्हॅल्यू शो करते, म्हणजे माझी ही एंट्री जी मी सिलेक्ट केली ती केली आहे, ही प्रॉपर आहे, करेक्ट आहे. सो याला पण आपण सेव्ह करूया. ठीक आहे, सेव्ह केला. ही एंट्री माझी पोस्ट झालेली आहे. ठीक आहे, सो हा पण सेकंड वेंडर पण आपला पोस्ट झालेला आहे. सो अल्ट टॅप करतो मी, इथे बघूया ओपन आयटम मध्ये. आता मी इथे लिस्टला रिफ्रेश करतो, बघा काय होईल. नो आयटम सिलेक्टेड, म्हणजे इथे आता कोणताही ओपन आयटम वेंडर नाहीये. बघा सिस्टम ऑटोमॅटिकली विंडो बाहेर आली. सो क्लिअर आयटम वर मी क्लिक करतो आणि एक्झिक्यूट करतो. सो 1,50,000. ठीक आहे, बघा नील झालं. हा पण वेंडर माझा क्लिअर झालेला आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने वेंडर पेमेंट तुम्हाला करायचं असेल. सो इथे ऑल आयटम वर मी क्लिक करतो. बघूया एक्झिक्यूट करून सगळे वेंडर तो शो करेल. सॉरी, मी वेंडर रिमूव्ह करायला विसरलो. इथून वेंडर रिमूव्ह करा. ठीक आहे, ऑल आयटम ठेवतोय, एक्झिक्यूट करतोय. आता ऑल आयटम मध्ये सध्या सगळे क्लिअर झालेले वेंडर आहेत. ज्यांचं पेमेंट झालं नाही तसं आपण इनवॉइस बुकिंग केलेली नाहीये. ठीक आहे, क्लिअर आहे. सो हे वेंडर पेमेंट आहे, दोन्ही वेंडरचं अमाऊंट आपण क्लिअर केलेली आहे. ठीक आहे, सो अशा पद्धतीने वेंडर इनवॉइस बघितलं आपण, वेंडर बॅलन्स कसं चेक करायचं ते बघितलं, त्याच्यानंतर वेंडर पेमेंट कसं करायचं बघितलं. ठीक आहे, सो नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी अजून वेंडर पेमेंट कशा पद्धतीने, पार्शियल पेमेंट, रेसिड्युअल पेमेंट हे सगळं काय आहे त्या गोष्टी पण आपण एक्सप्लेन करू. मल्टिपल वेंडर असेल, जसे इनवॉइसेस असेल तर पर्टिक्युलर एक इनवॉइस सिलेक्ट करून कसं पेमेंट करायचं, सो त्या गोष्टी पण आपण बघणार आहोत. ठीक आहे, सो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. धन्यवाद मित्रांनो, थँक्यू सो मच. स्टे ट्यून.